एमपीएससी मध्ये क्रांतिकारक बदल झालेला आहे आणि या बदलामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग वाल्यांना सगळ्यात जास्त मोठी संधी आहे. म्हणजे मेकॅनिकल इलेक्ट्रिकलला आहेच, पण सिव्हिलला त्यांच्यापेक्षाही जास्त संधी असतेच. आणि इथं देखील सिव्हिल वाल्यांसाठी एक चांगली संधी असणार आहे. याच्यामध्ये डिग्री असो का डिप्लोमा असो, दोघांना सरकारी नोकरीची एक चांगली संधी आहे. आणि 2026 हे मेगा भरतीचं वर्ष आहे आणि याच्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग वाल्यांनी सरकारी नोकरीची तयारी केलीच पाहिजे. कोणती कोणती पदं आता एमपीएससी कडे गेलेली आहेत आणि एमपीएससी कडून कोणती पदं भरली जाणार आहेत याच्याविषयी माहिती देणारा हा महाराष्ट्रातील पहिला एकमेव व्हिडिओ आहे. हा याच्यानंतर येतील ती वेगळी गोष्ट आहे, परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्व काही माहिती जी आहे तर ते होणार आहे. म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. आणि महाराष्ट्र टेक्निकल सर्व्हिसेस नावाने ही जी टेक्निकल सर्व्हिसेस आलेली, ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी, सर्व पदांसाठी माहितीसाठीचं आपलं हे एकमेव चॅनल असणार आहे. मित्रांनो, तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवलं तर आगामी काळात येणारे GR, परीक्षा योजना, बिंदू नामावली, सेवा प्रवेश नियम, जाहिराती, परीक्षा योजना सगळं काही एकाच ठिकाणी पाहायला मिळणार आहे. म्हणून सबस्क्राईब करून ठेवा. नुसतं सबस्क्राईब नाही तर ते बेल आयकॉन आहे त्यालाही प्रेस करून ठेवा. एकही इन्फॉर्मेशन मिस होता कामा नाही. चला तर पाहूया. बघा, जो आपला GR आलेला आहे 5 मे 2026 चा GR आहे. त्या GR मध्ये दोन महत्वपूर्ण बदल आहेत. एक जो बदल आहे तो क्लास 1 आणि क्लास 2 म्हणजे ज्याला आपण गॅजेटेड ग्रुप ए, ग्रुप बी म्हणतो, तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आपली ऍज इट इज राहणार आहे. ज्याच्यामध्ये सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल तर हे राहणारच आहे. परंतु यांच्यामध्ये काही नवीन पदं पण ऍड होणार आहे. मित्रांनो, नवीन पदे ऍड होणार आहेत, नवीन, जे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. सोबतच जी ग्रुप बी ची नव्हती आधी ती कुठे भरली जायची, सरळ माध्यमातून. फॉर एक्झाम्पल PWD जेई, WCD जेई, WRD जेई सेपरेट यायची ना, एमपीएससी मध्ये होती का? नव्हती. तर ती पदं आता एमपीएससी मध्ये आलेली आहेत. बघा, तांत्रिक संवर्ग बनवलेला आहे ज्याच्यामध्ये 221 संवर्गांचे 29 वेगवेगळे गट जे आहेत तर त्यांनी इथं केलेले आहेत. आणि याचा फायदा सिव्हिल इंजिनिअरिंगच्या उमेदवारांना जबरदस्त जो आहे तर तो होणार आहे. आता चला एक एक करून सांगतो. बघा, पहिलं जे सुरू आहे ते आहे महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा. तर याच्यामध्ये कोणती कोणती पदं आता असतील, कोणती पदांसाठी जाहिरात येईल? बघा, PWD सार्वजनिक बांधकाम विभाग, PWD तर PWD मधील सिव्हिल इंजिनियर ग्रुप ए चा पद आहे. पदाचं नाव आहे असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, EI ज्याला आपण म्हणून टाकतो. असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री पाहिजे. एक्सपिरियन्स मागितलाय का? नाही. ओके. त्याच्यानंतर असिस्टंट इंजिनियर, हा EI आहे खऱ्या अर्थाने, EI ग्रेड 1. हा आहे सिव्हिल इंजिनिअरिंग पाहिजे. काय पाहिजे? सिव्हिल इंजिनिअरिंग, डिप्लोमा नाही. पुढचा आहे त्याच्यामध्येच असिस्टंट इंजिनियर म्हणजे EI ग्रेड 2, हा EI ग्रेड 1 आणि हा असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. तर इथं BTech काय पाहिजे? सिव्हिल मध्ये जे आहे तर ते झालेलं पाहिजे. ही आहे. म्हणजे आपल्याला हे 3 बघायला मिळतात. बघा, हे 1, 2, 3 PWD ची जी सिव्हिल इंजिनिअरिंगची पद आहेत ती कुठेही जाता एमपीएससीच्या महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस मध्ये जे आहेत तर ते पाहायला मिळतात. पुढचं आहे मृद जलसंधारण विभाग, WCD. हे WCD ऑफिसरचं नाव काय आहे? सब डिव्हिजनल वॉटर कन्झर्वेशनल ऑफिसर. सिव्हिलचा बी सिव्हिल पाहिजे, सिव्हिलच पाहिजे. वॉटर कन्झर्वेशन ऑफिसर आणि सहाय्यक कार्यकारी अभियंता हा जलसंपदा विभागामधील, हा WCD मधील आहे. हा WRD सिव्हिल इंजिनिअरिंगचं नाव आहे सहाय्यक कार्यकारी अभियंता. तर हे बी सिव्हिलच पाहिजे, हे पद ऍड झालेलं आहे. पुन्हा जलसंपदा विभाग असिस्टंट इंजिनियर ग्रेड 1 आणि असिस्टंट इंजिनियर ग्रेड 2 काय पाहिजे? सिव्हिलची डिग्री पाहिजे. डिप्लोमा इथं नाही. हे सगळे महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस मध्ये आहेत बरं का. आता खऱ्या अर्थाने हे तर आधी होतेच. तुमच्यापैकी सर म्हणाल सर हे आम्हाला माहिती आहे, तुम्ही काय टाइमपास करू राहिले. टाइमपास नाही मित्रांनो. आता हे बघा, नव्याने समाविष्ट. आधी होते का? नव्हते. आता समाविष्ट झालेले. कुठं? ते पण महसूल आणि वन विभागात. कुठं? महसूल विभागात. बघा, महसूल वन विभागात. बघा, वन विभाग म्हटलेले इथं, वन विभाग म्हटलेले. ग्रुप ए चा पद आहे. काय आहे? डेप्युटी फॉरेस्ट इंजिनियर. काय सांगितलेले? बॅचलर डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग. एक्सपिरियन्स मागितलाय का? नाही. पुढे काय म्हटले? असिस्टंट इंजिनियर. कुठं? फॉरेस्ट मध्ये. काय सांगितलेले? BE पाहिजे. काय पाहिजे? बॅचलर डिग्री इन सिव्हिल पाहिजे. हे नव्याने समाविष्ट झालेले आहे. म्हणजे याच्या ज्या काही वॅकन्सी येतील ना मित्रांनो, तर त्यांचा तुम्हाला फायदा जो आहे तर तो होणार आहे. सोबत बघा, महसूल वन विभागात भूमी अभिलेख मध्ये डेप्युटी सुपरिटेंडंट ऑफ लँड रेकॉर्ड्स हे पद नव्हतं. हे पद नव्याने समाविष्ट झालेले. सिव्हिलची डिग्री पाहिजे. काय पाहिजे? बॅचलर डिग्री इन सिव्हिल. झालं का? हे नवीन पद ऍड झाली. ही माहिती होती का तुम्हाला? नव्हती माहिती. मग तुम्हालाही अशी माहिती आवडत असेल ना मित्रांनो, कमेंटमध्ये नक्की कळवत चला. बरेच विद्यार्थी कमेंटमध्ये सांगतात की सर GR आम्ही वाचलाय, पाहिलंय, कशाला व्हिडिओ बनवतात.
पण बरेच विद्यार्थी ना इन्फॉर्मेशनचे राहून जातात आणि त्यांच्यासाठीच खऱ्या अर्थाने आम्ही हे व्हिडिओज घेऊन येत असतो. आणि तुम्हालाही आवडत असतील ना, कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवत चला बरं का. बघूया, महाराष्ट्र भूवैज्ञानिक सेवा नावाची एक नवीन सेवा येणार आहे, प्रस्तावित सेवा म्हणजे काय, तयार करायची त्यांना. त्याच्यामधलं एक पद आहे जलसंपदा विभागातलं ग्रुप बी गॅजेटेड पोस्ट आहे ती, पण गॅजेटेड डेप्युटी सॉइल सर्व्हे ऑफिसर. डेप्युटी सॉइल सर्व्हे ऑफिसर बघा, सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री आहे, सोबत काही 3 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे. म्हणजे ज्यांच्याकडे 3 वर्षाचा अनुभव असेल सॉइल मधला, इरिगेशन मधला, कल्टिवेशन इथं म्हटलेलं आहे, तर ते फॉर्म भरू शकतात. ही जेव्हा सर्व्हिस येईल त्यावेळी आपण पाहूच. पुढे आहे आपली महाराष्ट्र टाउन प्लॅनिंग सर्व्हिसेस. ही नवीन सेवा त्यांनी करायचं ठरवले. आधी यांच्या जाहिराती यायच्या पण त्या सेपरेट यायच्या, आता त्यांच्यासाठी एक स्पेशल सेवा त्यांनी बनवलेली आहे. टाउन प्लॅनिंग एस्टॅब्लिशमेंट, नगर विकास विभागाच्या पदाचं नाव काय आहे, टाउन प्लॅनर, टीपी. बघा, सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री काय सांगितलेलं आहे, सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री. पुढचं आहे एटीपी, ज्याला आपण म्हणतो बघा एटीपी, असिस्टंट टाउन प्लॅनर, टाउन प्लॅनिंग मधला नगर विकास विभाग. बा काय पाहिजे, सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री, ग्रुप बी, राजपत्रित. आता हे भूकर मापकाचं पद पण त्यांनी इथं दिलेले, पण लक्षात घ्या भूकर मापकाला सरकारने सांगितलं की आम्हाला ते पद भरायचं नाही, त्याचं परिरक्षण भूमापक नावाचं पद आहे ते भरू. पण तरी पण त्यांनी बघा इथं भूमी अभिलेख विभाग, भूकर मापक हे पद दिलेलं आहे आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग असं त्यांनी इथं मेन्शन जो आहे तर तो केलेला आहे. ओके, येणाऱ्या कालावधीत आपल्याला हे पाहायलाच मिळेल. आणि मेन जी सर्व्हिस आहे ती म्हणजे आता ही जेईची सर्व्हिस आली मित्रांनो. जेई जी आधी सरळ सेवेमध्ये होती, हे सगळे पद नव्याने ऍड झालेले आहेत. याच्यामध्ये बघा सिव्हिल इंजिनिअरिंगचं पद बघा, हे सिव्हिल इंजिनियर. इथं बघा, इथं फक्त डिप्लोमा म्हटलेलं होतं, पण फायदा काय झाला आता नवीन या जीआरचा, की इथं डिप्लोमा आणि डिग्री दोन्ही अलाउ केलेलं. बघा, डिप्लोमा आणि डिग्री दोन्ही अलाउ केलेले, एक्सपिरियन्स नाही मागितलेला. पद कुठे असणार आहे, महसूल वन विभागात. पदाचं नाव काय, जेई, ज्युनियर इंजिनियर. म्हणजे वन विभागातील जेई, ते पण डिग्री डिप्लोमा दोन्ही चालणार आहे. आधी काय होतं, फक्त डिप्लोमा होता. मग आता डिग्री वाले देखील इथं अप्लाय जे आहे तर ते करू शकतात. पुढं डायरेक्टोरेट ऑफ जिओलॉजी अँड मायनिंग, जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम असिस्टंट. इथं पण काय म्हटलेलं आहे, डिप्लोमा और डिग्री कोर्स. पा डिप्लोमा और डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग, डिप्लोमा आणि डिग्री वाले दोन्ही अप्लाय करू शकतात. हे ग्रुप सीचं पोस्ट आहे. काय आहे, ग्रुप सी ची जागा आहे. पुढचं पाहूया, पीडब्ल्यूडी जेई, सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट, पीडब्ल्यूडी जेई म्हणजे सीए आणि जेई या दोन्ही गेलेले आहेत. लक्षात घ्या, डिप्लोमा डिग्री दोन्ही अलाउड केलेले आहे. डिप्लोमा पण अलाउड केलेला आहे, डिग्री पण अलाउड केलेला आहे. इथं पण डिप्लोमा पण अलाउड केलेला आहे, डिग्री पण अलाउड केलेली आहे. म्हणजे तो डिप्लोमा डिग्रीचा वाद संपून टाकला त्यांनी. हे डब्ल्यूसीडी डिपार्टमेंट, याचं वॉटर कन्झर्वेशन ऑफिसर आणि सर्कल वॉटर कन्झर्वेशन ऑफिसर दोघांमध्ये बघा डिग्री डिप्लोमा इलिजिबल आहे. इथं डिप्लोमा अँड डिग्री दोन्ही जे आहे इलिजिबल आहे, दोन्ही इलिजिबल करून टाकले, काहीच तोटा नाही आपल्याला. जलसंपदा विभाग डब्ल्यूआरडी मध्ये जेईचं पद आहे, त्याला पण बघा इथं हे होतं 3 इयर डिप्लोमा, डिग्री इथं म्हटलेली नव्हती. बघा इथं डिग्री डिप्लोमा दोन्ही इलिजिबल करून टाकलेले आहे, म्हणजे तो वादच राहिला नाही कुठं. जलसंपदा विभागातील चीफ ड्राफ्ट्समॅन आणि ड्राफ्ट्समॅन अशी 2 पद आहेत. यांना डिग्री डिप्लोमा सिव्हिल चालणार आहे, मेकॅनिकल पण चालणार, पण सिव्हिलचं आपल्याला इथं ऑप्शन जे आहे तर ते दिसतं, म्हणजे सिव्हिलचे विद्यार्थी अप्लाय करू शकतात. पुढे जलसंपदा विभागातील असिस्टंट ड्राफ्ट्समॅन आणि सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट, जलसंपदा विभागातील सीए यांना बघा डिप्लोमा डिग्री सिव्हिल इंजिनिअरिंग हे पद आता इलिजिबल करून दिलेलं आहे यांच्यासाठी. पुढे आहे टाउन प्लॅनिंग असिस्टंट, नियोजन सहाय्यक अराजपत्रित तांत्रिक सेवा. इथं डिप्लोमा बघा, इथं डिप्लोमा त्यांनी इलिजिबल जो आहे तर तो केलेला आहे, इंजिनिअरिंग पण इलिजिबल आहे. पदाचं नाव आहे प्लॅनिंग असिस्टंट, टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट मधलं पद आहे. म्हणजे अशा पद्धतीने सिव्हिल वाल्यांसाठी लक्षात घ्या एवढी सर्व पद होती. आणि तुम्ही पाहिलं असेल एवढा मोठा जी आर आहे 231 पेजेसचा, त्याच्यामधील सिव्हिलचे पद मी खास तुमच्यासाठी आणून दिलेले आहेत. येणाऱ्या व्हिडिओज मध्ये मी इलेक्ट्रिकलचा पण तुमच्यासाठी करून देणार आहे, मेकॅनिकलचा पण तुमच्यासाठी व्हिडिओज आहे तर तो येणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला ती पदं कळणार आहेत. बघा 5 मेला जी आर आलेला आहे. जी आर मध्ये काय म्हटले, 15 दिवसात सर्वांनी सेवा प्रवेश नियम अपडेट करायचे, म्हणजे ते 20 मे पर्यंत होईल. त्याच्यानंतर काय सांगितले, 5 मे पासून 30 दिवसात बिंदू नामावली अपडेट करायची आणि मागणी पत्र पाठवायचे. म्हणजे काय, 5 जून पर्यंत हा टप्पा आहे. म्हणजे जून आणि जुलै यामध्ये आपल्याला जाहिराती नंतर पाहायला मिळू शकतात, किंवा त्यांच्या परीक्षा योजना वगैरे सगळ्या काही पाहायला मिळू शकतात. म्हणजे 2 ते 3 महिने पुढचे आपल्यासाठी फार महत्त्वाचे असणार आहे. त्याच्यामध्ये आपली एकही अपडेट मिस व्हायला नको, आणि त्याच्यासाठीच आपले हे चॅनल आहे मित्रांनो. तर तुम्ही हे चॅनल आजच जॉईन करून ठेवा आणि तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवत चला. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.